180 पर्यंत नॉर्मली आपण वाढवू पंप करू आणि नंतर तेव्हा त्याला हळूहळू रिलीज करतो प्रेशर. या पंप हा पंप आहे, एक कफ आहे. हा एकूण कफमधून आपल्याला ते व्हायब्रेशन डिटेक्ट होतात, जे प्रेशरचे व्हायब्रेशन्स आहेत ते डिटेक्ट होतात. ते या ट्यूबमधून कॅरी होतात आणि इथे आहे तो प्रेशर फील होतो. त्याच्याने मग हे बघा, हे जे रिडिंग्स आहे दिसतात आणि समजतात तुम्हाला हे किती हा आहे 12 आपण बरोबर. ओनली मेटल विच इज इन बरोबर तो हा आहे. तर हे याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होतं. आपण नॉर्मली काय करतो 190 200 पर्यंत या हा जो आहे पंप करतोय आपण आणि जेव्हा वाढतं पंप करतात हा जो आहे हा आपला प्रेशर रिलीवर आपण याला म्हणतो. तो इथून प्रेशर आपण कंट्रोल करू शकतो. मग आपण हळूहळू याने प्रेशर रिलीज करतो आणि जेव्हा आपण पूर्ण लक्ष असते हे जेव्हा हे आपण कुठे ठेवतो. जसं आता तुम्हाला सर दाखवतीलच की आपल्याला स्टेथोस्कोप कुठे पॉईंट करायचा आहे, हे कुठे लावायचं आहे. कारण आपली जी बेसिल आर्टरी असते ती आपल्या हार्टच्या जवळची असते.